हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण वसुबारस स्पेशल अशी थाळी बनवतोय. या दिवशी गवारीची भाजी नैवेद्य म्हणून दाखवली जाते, तर त्यासाठी गवारीची भाजी बनवतोय, बाजरीची भाकरी, वरण भात आणि गोडासाठी शिरा बनवलेला आहे. वसुबारसेच्या दिवशी सुवासिनी गायीची तिच्या वासरासह पूजा करतात, त्यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते. या दिवशी संध्याकाळच्या वेळी ज्या सवासनी बायका असतात त्या गायीची पूजा करतात. गायीच्या पायावरती पाणी घालून हळदी कुंकू लावतात, फुले वाहून निरंजनाने ओवाळतात आणि केळीच्या पानावरती गायीसाठी गोडाधोडाचा नैवेद्य ठेवला जातो. आपल्या मुलांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी ही पूजा केली जाते. इथून पुढे 4 दिवस रांगोळ्या काढून मातीच्या पंत्या आणि आकाशकंदील लावून मग दिवाळीला सुरुवात होते. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. चला तर सुरुवात करूया. इथे आमच्याकडे म्हणजे कराड, सातारा किंवा सांगली या साईडला मी लहानपणापासून जे बघत आले की त्या दिवशी शक्यतो ज्या सवासनी बायका असतात त्या ज्वारीची भाकरी खात नाहीत, एकतर बाजरीची भाकरी किंवा मग चपाती खातात आणि वरण भात वगैरे आणि गवारीची भाजी नैवेद्यासाठी बनवतात. तर त्याचप्रमाणे मी इथे आज हा नैवेद्य बनवणार आहे. यासाठी मी इथे कुकरच्या एका डब्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत आणि आपल्याला डाळ आणि तांदळाचा कुकर लावायचा आहे. इथे मी मिक्स डाळ वापरून वरण बनवणार आहे. डाळ आणि तांदूळ आधी धुवून घ्यायचं आणि आधी कुकर लावायचा, म्हणजे मग आपण नंतर भाजी बनवणार तोपर्यंत कुकर थंड होईल. तर इथे मी डाळ आणि तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेला आहे. डाळ शिजत घालताना त्यामध्ये मी 5-6 लसणाच्या कुड्या आणि अर्धा टोमॅटो बिया काढून बारीक बारीक तुकडे करून यामध्ये टाकलेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं हिंग टाकलं, थोडंसं मीठ आणि हळद टाकून मिक्स केलं. तांदळामध्ये पण थोडंसं मीठ टाकून त्याला मिक्स केलं आणि आता आपण कुकर लावतोय. तर दोन्ही मी एकाच कुकरमध्ये लावते, म्हणजे अगदी दोन्ही पदार्थ पटकन शिजतील सुद्धा. इथे आपण ही डाळ शिजताना यामध्ये हळद, मीठ आणि लसूण किंवा टोमॅटो वगैरे, हळद सर्व काही टाकलेलं आहे, त्यामुळे अगदी फोडणी नाही दिली तरी असं वरण खायलासुद्धा खूप छान लागतं. तर इथे आपण कुकर लावून घेतलेला आहे. 3 शिट्ट्या आपण त्याला करून घेतो आहे. तोपर्यंत इथे मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्यामध्ये गवार टाकून ठेवली होती, तर तीसुद्धा नितळून एका चाळणीवरती काढून घेतले. त्यानंतर इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण आधीच नितळून जी गवार घेतली होती ती आधी भाजून घ्यायची आहे. अशी गवार जर आपण आधी भाजून घेतली तर गवारीची चव खूप छान लागते, त्यामुळे इथे मी या पद्धतीने गवार आधी भाजून घेणार आहे. गवारीला थोडेसे डाग पडेपर्यंत आलटपालट करत ही गवार आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. वसुबारसेच्या दिवशी गवारीच्या भाजीला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे गवारीचा नैवेद्य दाखवला जातो आणि गवार खाल्लीसुद्धा जाते. या पद्धतीने गवारीला असे डाग पडल्यानंतर एका भांड्यामध्ये मी ही काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण आता फोडणी करून घेतो आहे. यासाठी 2 ते 3 चमचे एवढं तेल टाकले. इथे मी 8 ते 10 लसूण पाकळ्या थोड्याशा ठेचून घेतल्या होत्या, त्या या तेलामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत आणि याचा छान सुगंध आल्यानंतर, थोडासा कलर चेंज झाल्यानंतर थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर यामध्ये मी टाकले आणि त्यानंतर घाटी मसाला आपल्याला टाकायचा आहे. आपल्या चवीनुसार आपल्याला जेवढं तिखट कमी किंवा जास्त हवं असतं त्यानुसार घाटी मसाला मी यामध्ये टाकलेला आहे आणि हे सर्व छान मिक्स केलं आणि त्यानंतर यामध्ये आपण आधीच भाजून घेतलेली जी गवार होती ती टाकलेली आहे आणि तीसुद्धा यामध्ये थोडीशी अशी परतून घेतलेली आहे. आपण आधीच गवार भाजून घेतली होती आणि त्यामध्ये सुद्धा ती थोडीशी शिजली जाते, त्यामुळे नंतर ही गवार शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर ही गवार मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर अगदी 2 चमचे पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे. अगदी 5 मिनिटामध्ये ही गवार शिजून तयारसुद्धा होते. 5 ते 6 मिनटं झाली आणि त्यानंतर आपण ही गवार उघडून पाहतोय. यामध्ये अगदी थोडंसं पाणी शिल्लक आहे. यामध्ये आपण आधी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला आता शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार. आम्हाला घाटी लोकांना शेंगदाण्याचं कूट हे प्रत्येक भाजीमध्ये हवं असतं. शेंगदाण्याच्या कूटाशिवाय आमची कोणतीच भाजी पूर्ण होत नाही, त्यामुळे इथे मी 2-3 चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर अगदी 1 चमचाभर पाणी टाकून आपल्याला याला अजून थोड्या वेळासाठी थोडंसं शिजू द्यायचं आहे. आणि हो, जेव्हा मी घाटी मसाला टाकला होता त्यावेळेस मी यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकलं होतं, पण ते व्हिडिओमध्ये ती क्लिप थोडीशी मिस झालेली आहे. तर तुम्ही जेव्हा घाटी मसाला टाकला तेव्हाच त्यामध्ये मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे.
त्यानंतर इथे मी हा 2 ते 3 चमचे एवढा मसाला टाकते। हा सुक्या भाजीसाठीचा जो मसाला आहे तो मी ऑलरेडी बनवून ठेवत असते आणि याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती मी आधी पोस्ट केलेला आहे। तर तो मसाला मी यामध्ये टाकलेला आहे आणि याला थोडंसं असं परतून घेतलं। आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे। तोपर्यंत आपला इथे कुकरसुद्धा थंड झालेला आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही आपली डाळ वगैरे अगदी छान शिजली गेलेली आहे आणि आता आपण डाळीला फोडणी देतोय। फोडणी देण्यापूर्वी ही डाळ थोडीशी आपल्याला अशी घोटून घ्यायची आहे, एकसारखी करून घ्यायची, म्हणजे मग याच्यापासून बनणारं वरण हे अगदी छान चवीला लागतं। त्यानंतर इथे गॅसवरती मी एक टोप गरम करत ठेवला, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं, 1 चमचा मोहरी टाकली, मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकले, त्यानंतर थोडंसं हिंग आपल्याला टाकायचं आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकली। त्यानंतर लसूण मी आधीच बारीक कट करून घेतला होता, तर तो लसूणसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि याला थोडंसं असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आधीच शिजवून आणि घोटून घेतलेली जी डाळ होती ती यामध्ये टाकायची। मस्त अशी वरणाला फोडणी बसलेली आहे आणि आपल्याला ज्या पद्धतीने घट्ट किंवा पातळ वरण हवं आहे त्या पद्धतीने थोडंसं कोमट पाणी करून यामध्ये टाकायचं आणि त्या पद्धतीचं वरण आपल्याला इथे बनवायचं आहे। तर इथे आपलं वरण बनवून तयार झालेलं आहे। आता इथे यामध्ये मी बारीक कट करून घेतलेली फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं तूपसुद्धा वरून असं टाकलेलं आहे। आता वरण थोडा वेळ आपल्याला उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर नैवेद्यामध्ये गोड म्हणून आपण इथे शिरा बनवतोय, तर इथे मी प्रसादाला ज्या पद्धतीचा शिरा बनवतात तर त्या पद्धतीचा शिरा बनवते। यासाठी तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी रवा टाकलेला आहे। रवा मी आधीच कोरडा भाजून ठेवला होता, म्हणजे त्यामध्ये तूप तेल वगैरे काही न घालता थोडा वेळ भाजून घेतलेला होता। तर तो रवा तुपामध्ये टाकला, त्यानंतर त्यामध्ये 1 केळ टाकलं आणि याला थोडंसं असं स्मॅश करून घेतलेलं आहे। ज्या पद्धतीने सत्यनारायणाच्या पूजेसाठी प्रसाद बनवतात तर त्या पद्धतीचा शिरा आपण इथे बनवतोय। इथे रव्याचा कलर थोडासा चेंज झाल्यानंतर त्यामध्ये दूध टाकलं, तर इथे मी 1 वाटीचा रवा बनवला होता, त्यासाठी 1 वाटी तूप वापरलं आणि 2 वाट्या दूध यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 वाटी एवढी साखर टाकली आणि वरून थोडीशी वेलची जायफळची पूड टाकली। आधीच बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते सुद्धा यामध्ये टाकले आणि छान असं मिक्स केलं। तर इथे आपल्या जो गोडाचा शिरा आहे तो सुद्धा बनून तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे याला 2 मिनिटासाठी थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे आपला शिरा बनून तयार झाला आहे। इथे आपला बाकीचा स्वयंपाक बनून तयार आहे। आता आपण भाकरी बनवतोय। आज आपण इथे बाजरीची भाकरी बनवतोय, यासाठी मी इथे पीठ काढून घेतलेलं आहे आणि याच वेळी आपल्याला तवा गरम करत ठेवायचा आहे आणि नंतर पीठ मळायला सुरुवात करायची, म्हणजे पीठ छान मळेपर्यंत तवा अगदी छान गरम होतो। तर इथे तुम्हाला हवं असेल तर बाजरीची भाकरी जेव्हा आपण बनवतो तेव्हा थोडंसं गरम पाणीसुद्धा वापरू शकता, म्हणजे बाजरीच्या पिठाला छान चिकटपणा येतो। तर इथे मी नवीन दळून आणलेलंच पीठ होतं, त्यामुळे यामध्ये मी गरम पाणी वगैरे वापरलं नाही, नॉर्मल पाण्यानेच इथे भाकरी बनवली आणि ज्या पद्धतीने आपण ज्वारीची भाकरी बनवतो थापून, तर त्या पद्धतीनेच मी इथे भाकरी बनवली। ना जास्त जाड ना जास्त पातळ अशी मीडियम आकाराची भाकरी थापून तव्यावरती टाकून घेतली। वरच्या बाजूला पाणी टाकून त्याला पलटी करून घेतलं आणि दोन्ही बाजूनी छान अलटपलट करून व्यवस्थित भाजून घेतली। तर इथे आपला बाकीचा स्वयंपाकसुद्धा बनून तयार आहे आणि आता भाकरीसुद्धा आपली भाजली गेलेली आहे आणि याच पद्धतीने मी राहिलेल्या भाकऱ्यासुद्धा बनवल्या। आपण इथे ताट वाढायला घेतोय, तर इथे मी भाताची मूद घातलेली आहे, त्याचबरोबर वरण आहे आणि भातावरती थोडंसं वरण टाकून त्याच्यावरती तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपण बनवलेली गवारीची भाजी आणि गोडाचा शिरा आहे। त्याचबरोबर दिवाळीच्या फराळामध्ये मी इथे नानकटाई बनवली होती आणि बाजरीची भाकरी आहे। त्यासोबत एका वाटीमध्ये मी खोबरं आणि गूळ ठेवलेला आहे आणि त्याच्यासोबत डाळसुद्धा ठेवलेली आहे। तुम्ही असा स्वयंपाकसुद्धा बनवू शकता किंवा मग पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा बनवू शकता। आमच्याकडे वसुबारशीला ज्या पद्धतीने नैवेद्याची थाळी बनवतात ते मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।